जय श्री माताजी. प्रकरण 13वे, मार्गदर्शन. नवीन सहजयोग्यांसाठी मार्गदर्शन. श्री माताजींच्या चरणी विनम्र प्रार्थना करून थोडे मार्गदर्शन म्हणून लिहित आहे. आपण सहजयोग केंद्रात जेव्हा सर्वसामान्य माणसाला कुंडलिनी जागृती देतो म्हणजे काय करतो? श्री माताजींच्या फोटोसमोर नवीन सहजयोगी बसवतो तेव्हा त्याला सहज जागृती मिळते. आपण फक्त पाहावयाचे की कुंडलिनी वर आली का. तसे पाहता कुंडलिनी जागृती ही एक स्थिती आणि दुसरी स्थिती कुंडलिनी आज्ञाचक्रापर्यंत येणे. याला श्री माताजी पार होणे असे म्हणतात. यावेळी आपण त्रिगुणाच्या अंतिम स्थितीपर्यंत येतो आणि त्यानंतर कुंडलिनी सहस्रार चक्र छेदून वर येते. त्याला सेल्फ रिअलायझेशन असे श्री माताजी म्हणतात. जर काही चक्रांवर बाधा असेल तर कुंडलिनी नाभी चक्राच्या वर जात नाही, म्हणजे त्या माणसाला जागृती मिळाली असे म्हणतो. यावेळी हातातून चैतन्य लहरींची जाणीव होते. काहींना ती होत नाही, कारण पहिल्याच वेळी अनेक विचार असतात. श्री माताजींवर पूर्ण विश्वास नसतो. तसेच चक्रांवर किंवा इडा पिंगला नाड्यांवर काही त्रास असेल तर चैतन्य लहरी जाणवत नाहीत. काहींना गरम चैतन्य लहरी जाणवतात तर काहींना काहीतरी हातात फरक जाणवतो, तर काहींना चांगल्या चैतन्य लहरींची जाणीव होते. या बाबतीत जुन्या तज्ञ लोकांचे केंद्रावर मार्गदर्शन असणे फार जरुरीचे आहे. नवीन माणसाच्या समोर गेल्यावर त्यांना आपण जागृती दिल्यावर 5 ते 7 मिनिटांनी त्या नवीन माणसाला काही प्रश्न विचारणे जरुरीचे आहे. उदाहरणार्थ, आपण सर्वांबरोबर ध्यानात श्री माताजींचे भाषण ऐकत होता त्यावेळी आपणास काय जाणीव झाली की काहीच वाटले नाही? आपणास गरम चैतन्य लहरींची जाणीव झाली का की थंड चैतन्य लहरी जाणवल्या? असे प्रश्न विचारल्यावर आपल्या हातांना झालेली जाणीव आणि तो जागृती घेतलेला माणूस बोलतो त्यावेळी आपल्याला त्याचा पडताळा करता येतो. त्या माणसाला काय त्रास आहे ते आपण सांगू शकतो. तसेच त्या नवीन सहजयोग्याला आपण फोटो देतो त्यावेळी फोटोचा पवित्रपणा कसा राखावयाचा त्यासंबंधी थोडक्यात विवेचन करावे. उदाहरणार्थ, फोटो काचेच्या फ्रेममध्येच फ्रेम करावा. लॅमिनेशन नको, कारण ते प्लास्टिक कोटेड असल्याने त्याच्यातून फोटोतील चैतन्य लहरींचे वहन होत नाही. फोटो फ्रेम काळी नसावी. श्री माताजींच्या फोटोसमोर गोड्या तेलाचा दिवा लावणे फार आवश्यक आहे. त्यामुळे आपले त्रास बाधा निवारण होण्यास मदत होते आणि फोटोचा पवित्रपणा पण राखला जातो. रोज स्वच्छ फडक्याने श्री माताजींचा फोटो पुसून कपाळाला आणि दोन्ही हातांवर लाल कुंकू लावणे जरुरीचे आहे. काळ्या रंगाचा वापर सहजयोगात निषिद्ध मानला आहे. त्यामुळे ध्यानात अडथळा येऊ शकतो. ध्यानाला बसण्यापूर्वी श्री माताजींवर पूर्ण विश्वास ठेवून नम्रपणे ध्यानाला बसणे जरुरीचे आहे. ध्यानात बसताना कोणताही मंत्र नामजप काही बोलू नये. शांतपणे श्री माताजींच्या फोटोसमोर दोन्ही हात करून नम्रपणे बसावे. श्री गणेश आणि श्री माताजींचे 3 मंत्र म्हणावेत. उदाहरणार्थ, ओम त्वमेव साक्षात श्री गणेश साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देव्ये नमो नमः.
हा मंत्र म्हणून नंतर 3 महामंत्र म्हणावे. आपण केंद्रावर नेहमी म्हणतो ते. टाळूकडे लक्ष ठेवून शांतपणे बसावे आणि श्री माताजींच्या फोटोतून काही चैतन्य लहरी येतात का आणि आपल्याला हातातून काही चैतन्य लहरी श्री माताजींच्या फोटोकडे जातात का याचे निरीक्षण करावे. असे 8-10 दिवस बसून झाल्यावर त्या माणसाची नेहमी विचारपूस करणे फार अगत्याचे आहे. सहजयोग हा अनुभवाचा योग आहे हे त्याला पटवून सांगितले पाहिजे. त्याला गरम चैतन्य लहरी येत असल्यास त्या का येतात, कुठल्या चक्रावर अगर नाडीवर बाधा आहेत हे पडताळून पाहणे फार जरुरीचे आहे. तसेच काही त्रास असेल तर त्याला सहज योगाची उपचार पद्धती, मीठ पाणी घेऊन ध्यानाला बसणे वगैरे सांगणे फारच जरुरीचे आहे. त्यामुळे त्याचा सहज योगावर विश्वास बसेल आणि तो स्थिर होण्यास मदत होईल. तसेच त्यांनी श्री माताजींचा फोटो घरी नेला, त्याचे काय झाले? त्याने तो फोटो फ्रेम केला का की नुसता कपाटात ठेवून दिला हे पाहणे पण फार जरुरीचे आहे. तसेच नवीन माणसाच्या घरी युवा शक्तीच्या मुलांनी, जाणकार सहजयोग्यांनी बरोबर जाऊन त्यांच्या घरची परिस्थिती काय आहे हे पाहणे पण फार जरुरीचे आहे. त्या नवीन माणसाच्या घरी कुटुंबात किती लोक आहेत, ते काय करतात, त्यांचे अगुरू वगैरे आहेत का हे निरीक्षण होणे नवीन सहयोगी घडविण्याच्या दृष्टीने फार महत्वाचे आहे. इतर नातेवाईक अगुरूचे करीत असल्यास त्यापासून आपला बचाव कसा करावा याचे मार्गदर्शन नवीन माणसाला देणे अत्यंत जरुरीचे आहे. याची नोंदवही केंद्र संचालकाने ठेवणे जरुरीचे आहे. तसेच नवीन सहयोग्यांची हजेरी ठेवणे पण फार महत्वाचे आहे. त्यामुळे किती लोक नियमितपणे केंद्रावर येतात याची साधारण माहिती केंद्र संचालकाला असणे जरुरीचे असते. तसेच त्या लोकांच्या घरी वेळोवेळी जाऊन इतर लोक सहयोगात कसे येतील याचा विचार होणे पण फार जरुरीचे आहे. 1-2 महिने झाल्यावर मग मीठपाणी घेऊन ध्यानाला बसणे किती महत्वाचे आहे हे पटवून दिले पाहिजे. वरील विवेचनावरून हे लक्षात येईल की माणूस, कुटुंब, समाज, राज्य आणि राष्ट्र अशा पद्धतीने थेंबे थेंबे तळे साचे याप्रमाणे सहजयोग्यांची वाढ होईल आणि त्यांना खऱ्या अर्थाने सहजयोग समजेल. याकरिता केंद्र संचालक अनुभवी सहजयोगी, युवा शक्तीची मुले आणि मुली यांनी स्वतः ध्यानात जाऊन सहजयोगाचे बारकावे अनुभवून पाहावे, म्हणजे दुसऱ्यांना मार्गदर्शन करणे फारच सोपे जाईल आणि सहजयोगाची वाटचाल योग्य रीतीने होईल. श्री माताजी नेहमी म्हणत असतात की तुम्ही केंद्रावर जा, तेथे तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. हे मार्गदर्शन आपण कसे देतो याचा विचार गांभीर्याने करून सहजयोग वृद्धिंगत कसा होईल याचा प्रत्येक सहजयोग्याने विचार करणे आणि सहजयोगाचा परिपूर्ण अभ्यास करणे अत्यंत जरुरीचे आहे. सहजयोग हा खरोखरच प्रचंड शक्तीचा, चमत्काराचा, रोग निवारणाचा, बाधा निवारणाचा आहे. पण मुख्य जो गाभा आहे तो प्रत्येकाने लक्षात घेतला पाहिजे. सहजयोगाचे अंतिम ध्येय जे आहे की आत्मसाक्षात्कार, तो आपल्याला मिळाला का? आपण निर्विचारितेमध्ये निर्गुण, निराकार अवस्थेत जावयाचे आहे. सहजयोगाचा योग्य अभ्यास.
येथे अभ्यास म्हणजे जास्तीत जास्त ध्यान करून जाणीवेने ठरविणे हे फार जरुरीचे आहे. आपण कोणत्या अवस्थेपर्यंत पोचलो आहोत हे पण प्रत्येकाने स्वतःचे निरीक्षण करणे फार जरुरीचे आहे. श्री माताजी नेहमी म्हणतात की तुम्ही सहयोगी झालात म्हणजे तुमची कुंडलिनी जागृत झाली. आता पुढचा अभ्यास पूर्ण करून आपण कोठे आहोत हे पाहणे फार जरुरीचे आहे. कारण परमेश्वराने माझ्यावर हे सोपविलेले कार्य, ग्लोबल टास्क लवकर पूर्ण होईल. श्री माताजींचे भाषण. तुम्ही ध्यानाला सुरुवात करता तेव्हा परमेश्वराकडे जाण्याचा एकट्याचा प्रवास सुरू होतो. तेथे पोचल्यावर तुम्ही सामूहिक बनता. एकदा तुम्ही आत्मा बनलात की सर्वत्र व्यापकता येते. मग आत्म्याच्या डोळ्यांमधून तुम्ही पाहू लागता आणि शांती, आनंद एवढेच त्या स्थितीमध्ये असते. ध्यान 1983. चक्र शुद्धतेसाठी घरी करावयाचे ध्यान आणि चक्रे स्वच्छ करण्याची पद्धत हे आपण पुढील भागात पाहू. जय श्री माताजी.